रात्रीचे 11 वाजले होते। मुंबईमधील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बड्या नेत्यांची वर्दळ सुरू होती। सुरुवातीला वर्षावर सत्तेतलेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 नेते पोहोचले। त्यात एक होते सुनील तटकरे आणि दुसरे होते प्रफुल्ल पटेल। हे दोन्ही नेते वर्षावर जाऊन अर्धा तास होत नाही तोवरच वर्षावर विरोधी पक्षातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या वरिष्ठ नेत्याची एंट्री होते। अर्थात हे नेते होते जयंत पाटील। आता वर्षावर एकाच वेळी एकेकाळी एकत्र आणि एकाच पक्षात असलेले 3 नेते होते। त्यात या एका महिन्यामध्ये जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाची जरा जास्त चर्चा झाली आहे। अशात पाटलांचं वर्षावर जाणं, तिथे तटकरे आणि पटेलांचं असणं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटलांनी सगळ्या उडत्या चर्चांना पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम देणं, यातून एक गोष्ट सिद्ध होते की रात्रीची झालेली बैठक महत्त्वाची होती आणि या बैठकीत काहीतरी गणलं आणि त्यामुळे जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या चर्चा बंद केल्या। बरं, पाटलांसोबतच सुळेंनी सुद्धा एकाच दिवशी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली। त्यामुळे कालच्या बैठकीत नेमकं काय झालं असेल, बैठकीत शरद पवारांच्या पक्षाचा कोणता तह मान्य केला नसेल आणि सोबतच जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणालेत, हेच आज सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूयात काल रात्री झालेल्या बैठकीपासून। बघा, वर्षा बंगल्यावर जयंत पाटलांनी फडणवीसांसोबत बैठक केली। त्यावेळी तटकरे आणि पटेल हे दोघे सुद्धा तिथे उपस्थित होते, हे आपल्याला ठाऊक आहे। पण याच बैठकीची जेव्हा जास्त चर्चा झाली तेव्हा जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत काय झालं ते सांगितलं। आता बघा, या महिन्यात जयंत पाटील यांच्याबद्दल तशी रोजच चर्चा होत आली आहे। सर्वात आधी जयंत पाटलांनी भाजप नेते विनोद तावडेंची भेट घेतली म्हणून चर्चा झाली होती। त्यानंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सगळ्या आमदारांची बैठक घेतली, यावरून सुद्धा पाटील चर्चेत होते। एकंदरीत पाटील एनडीए सोबत जाणार याची प्रचंड चर्चा सुरू होती। पण एवढी चर्चा सुरू असून सुद्धा जयंत पाटलांच्या नावाने अगदी शंख फुकला जात असून सुद्धा त्यावेळी पाटलांनी एकही प्रतिक्रिया चॅनल्सला दिली नव्हती किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टीकरणासाठी पोस्ट सुद्धा केली नव्हती। पण काल रात्री झालेल्या बैठकीनंतर पाटलांनी लगोलग आज थेट पत्रकार परिषद घेतली। आता जे पाटील इतके दिवस शांत होते ते पाटील फक्त एका बैठकीच्या चर्चेमुळे पत्रकार परिषद घेतील असं कुणालाच वाटलेलं नव्हतं। पण पाटलांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे याचाच अर्थ बैठकीत काहीतरी झालं होतं, ज्यामुळे पाटलांना राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार या चर्चांना पूर्णविराम द्यावा लागलाय। मग बैठकीत नेमकं काय झालं असेल की ज्यामुळे जयंत पाटलांनी एनडीए सोबत जाण्याच्या आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजितदादांच्या गटामध्ये विलीन होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। बघा, कालची बैठक ही तह करण्याची बैठक होती असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। हा तह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा भाजप आणि अजित पवार गटासोबतचा होता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी असणार की आम्ही भाजपला केंद्रामध्ये पाठिंबा देतो, पण भाजपने राज्यात आम्हाला तोलामोलाची खाती दिली पाहिजेत। त्यातलं सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेलं अर्थ खातं। या अर्थ खात्यावर स्वतः जयंत पाटलांनी दावा केल्याचं सुद्धा बोललं जातंय। थोडक्यात केंद्रातल्या पाठिंब्यासाठी राज्यात तगडी खाती राष्ट्रवादी शरद पवार गटानं मागितली असणार। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की भाजपकडे केंद्रामध्ये संख्याबळ आहे, मग भाजपला राष्ट्रवादीच्या 8 खासदारांची गरजच काय? तर असं नाहीये। बघा, भाजपचं सध्या 2 टार्गेट आहेत: डिलिमिटेशन कायदा पारित करणं आणि महिला आरक्षण विधेयकाला मान्यता मिळवणं। आता हे तेव्हा शक्य होईल जेव्हा अधिकाधिक खासदार भाजप सोबत असतील। त्यामुळेच राष्ट्रवादीच्या 8 खासदारांची गरज ही भाजपला आहे आणि याचाच फायदा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राज्यामध्ये घेणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राज्यात चांगली खाती द्यावी अशी मागणी शरद पवारांच्या पक्षानं बैठकीत केली असेल। आता बघा, या मागणीला फडणवीसांचा विरोध नसणार आहे, कारण त्यांच्याकडे आधीच मोठी पदं आहेत, राज्यात भाजपचं बल जास्त आहे। त्यामुळे फडणवीसांचा हा तह मान्य करायला विरोध नसणार आहे असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं होतं। पण मग बैठकीमध्ये अडलं कुठं असेल, तर बैठकीला अजितदादांच्या पक्षाचे तटकरे आणि पटेल सुद्धा होते आणि त्यांचाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केलेल्या मागणीला विरोध असू शकतो। कारण बघा, शरद पवार पक्षाचं मुख्य टार्गेट आहे अर्थ खातं घेणं, पण अजितदादा गट अर्थ खात्यावर अडू नये। त्यात शरद पवारांचा पक्ष सत्तेत आला आणि स्वतंत्रपणे राहिला, अजितदादांच्या पक्षामध्ये तो पक्ष विलीन झाला नाही, तर याचा फटका अजितदादा गटाला बसेल याची कल्पना अजितदादा गटाला असणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाची मागणी मान्य झाली नसेल, थोडक्यात तह झाला नाही आणि म्हणूनच जयंत पाटलांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला।
बरं, पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ही बैठक फक्त फडणवीसांसोबत झाली आहे. तटकरे आणि पटेल बैठकीला नव्हते, त्यांची कल्पना सुद्धा मला नव्हती की ते वर्षावर आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. यापुढे ते असं म्हणाले की अजितदादा असेपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होती, पण दादा गेल्यावर चर्चाच झाली नाही, त्यामुळे विलिनीकरणाचा संबंध येत नाही. बघा, पाटलांनी काय केलं तर कालच्या बैठकीनंतर हे सगळे जे इतके दिवस चर्चेचे मुद्दे होते त्याला पूर्णविराम दिलाय. बरं, फक्त पाटीलच नाही तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा विलिनीकरणावर आजच प्रतिक्रिया दिली आहे. सुळे असं म्हणाल्या की माझ्या दादाची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ही शेवटची इच्छा होती, पण माझा दादाच आता राहिलेला नाहीये, त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा फक्त चर्चा आहे, प्रत्यक्ष अजून काहीही झालेलं नाहीये किंवा होत नाहीये. पुढे सुळे असं पण म्हणाल्या की सकाळपासून काही प्रसार माध्यमांमध्ये डिलिमिटेशन विधेयकाला आमच्या पक्षानं पाठिंबा दिल्याच्या बातम्या चालवल्यात. या सगळ्या बातम्या सूत्रांच्या आधारे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अधिकृतपणे कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाहीये. लक्षात घ्या, सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया म्हणजे अनेकांच्या मनात सुरू असलेल्या गोंधळाला फुल स्टॉप देणे. सुळे आणि पाटील दोघांनी एकाच दिवशी अप्रत्यक्षपणे दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना ब्रेक लावण्यासारखं आहे. थोडक्यात काय, कालची वर्षावरची बैठक सुफळ संपन्न झाली नाही, त्यामुळेच राज्याच्या राजकारणात गेली महिनाभर राष्ट्रवादी ही एनडीए सोबत जाणार, अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होणार, या चर्चांना सुळे आणि जयंत पाटलांनी थांबवलं. आता भविष्यात राज्याच्या राजकारणात खरंच काही ट्विस्ट होणार आहे का? जयंत पाटील आणि सुळे आज दिलेल्या विधानावरून मागे हटून भाजपसोबत जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. असो, तुम्हाला काय वाटतंय, शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाईल का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सुप्रिया सुळेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुळे असं म्हणाल्या की प्रत्येक नेत्यानं किंवा सत्तेतल्या नेत्यानं विरोधी पक्षाला भेटणं किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यानं सत्तेतल्या नेत्याला भेटणं म्हणजे नक्कीच काहीतरी कटकारस्थान रचलं जातंय असं होत नाही, असं सुळे म्हणाल्या. पण सुळेंना वरिष्ठ पत्रकारांनी अप्रत्यक्षपणे असं म्हटलंय की वर्षा बंगल्यावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आणि सोबतच सत्तेतल्या पक्षातल्या नेत्यांनी एकत्र येणं हा योगायोग नसू शकतो आणि इथे काहीतरी 100% कटकारस्थान होऊ शकतं, असं सर्वसामान्य जनता पण म्हणतीये. त्यामुळे भविष्यात हे समजेल की खरोखर वर्षावरची बैठक ही कटकारस्थानाची होती की फक्त योगायोग होता.